गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी ब्लॉग स्टार्ट करते बाहेर, कारण की खूप जास्त घाई गडबड झालेली आणि आम्हाला निघायचं होतं कोरिओग्राफीला. सकाळचे वाजले 9:15. आम्हाला पोचायचं लोढाला शार्प 10 वाजता. सो येस, निघूयात. कोरिओग्राफी निघतो आता आम्ही. घाम येतोय याला दिवसा ढवळा. ते क्लायंट एसी लावतो, ते काका विचारले एसी का लावलाय, तर ते म्हणे ह्यांना घाम येतो म्हणून. काय काळजी असते. नाश्ता करायचं का म्हणलं तर म्हणलं केलाय आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. निर्लज्ज. टाइम नव्हता घालवायचा मला. टाइम नव्हता घालवायचा. 2 मिनिटात खाल्लं असतं मी. शिमडा नाही, सर्दी कमी झाली माझी आता. दोघं इव्हेंटला विसरलोय आमचे शूज. सो आम्ही आम्हाला झुडिओ मधून घ्यायला व्हाईट शूज. सो आम्हाला जसा पाहिजे तसा नाही मिळाला, कारण की आम्हाला शूजला प्लेन व्हाईट लागतो आणि जो प्लेन व्हाईट होता त्याच्यामध्ये आमचा साईज नव्हता. सो आम्ही आता चाललोय पुढे, कुठे मिळतंय का रस्त्यात बघायला. आणि 1 वाजता आमची रिहर्सल पण आहे. बापरे, दोघंही शूज कसे काय विसरलो एक साथ. पोचलो स्टुडिओला, सगळेजण आले. कोको सोडकी दोरी. चाललो आम्ही खाली. आमची ऑर्डर आली आहे KFCची घ्यायला. जेवायला पण वेळ नाही आमच्याकडे. आम्हाला स्टुडिओवरती ऑर्डर करायला ते येईल आणि मग आम्ही खाणार KFC. आली आमची ऑर्डर आणि पॅकिंग बॉटलची. अरे वा. आणि आम्हाला वाटलं आमची पेप्सीच नाही आली, पिऊन आला असं वाटलं झोमॅटोवाला. आलो होता सलीम फिटेवाल्यांकडे. पंकजला फिट घ्यायचा होता त्याच्या फ्रेंडसाठी हवाला. माप कोणी घेतलं होतं का? कोणी घेतलाय माप तुझा? फिट आणि निघालो आम्ही शूज शोधायला आमचे व्हाईट. परत शूज घेतलेत नवीन. पंकजने पण घेतलं तर बॅगमध्ये. फेटा आहेत. निघालो आता JWला इव्हेंटसाठी. पंकजने घेतलेत केळी खायला. इथनं खायला वेळ नाही त्याला. 2 bananas gives you 90 minutes of workout आहे. केळी खातोय. खातोच. पोचलोय आपण JWला. जाऊया दादा वर. न्यूला आलो. नो टेक्निकल्स, डिरेक्टली एंट्री करणार आहे आम्ही. कॉस्ट्युम वगैरे घालून रेडी झालं. जायचं आता एंट्रीला. हेच LED वाले झकपक झकपक दिवाळीचे कॉस्ट्युम्स घातलेत परत. सो आमची एंट्री वगैरे झाली आहे आणि आम्ही आता निघालो JW वरून घरी चाललोय. आणि ते जराशी गप्पा मारत बसले. जाऊयात घरी. सो मी आता घरी पोचली आहे. मेकअप वगैरे काढलाय, चेंज केलंय, फ्रेश झाली आहे. आणि आता मम्मी पप्पा गेले होते लग्नाला. सो ते येताना मला पार्सल घेऊन येतात जेवायला काहीतरी. आणि मला थोडीशी सर्दी पण झाली असं वाटतं. सारखं शिंक येते. सो गॉड ब्लेस पेन. सो ते आल्यानंतर जेवू वगैरे आणि डायरेक्ट झोपायचं. उद्या कोरिओग्राफी नाही, डायरेक्ट रिहर्सल आहे. अरे बापरे. माझ्या शिंक एकदा चालू होईल की थांबत नाही. मम्मी आली आहे घरी पूजेवरून आणि त्याला मला पार्सल घेऊन आले. व्हेज चायनीज गोकुळचं, जर कोणाला माहिती असेल तर. हा, किती गोड दिसतेय. सो येस, एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.